पण यानंतर वेळात दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। याची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती अशी माहिती मिळते। आणि आपण या सगळ्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊयात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, अत्यंत गंभीर असा आरोप तुमच्याबाबत केला जातोय की तुम्ही पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडतायत। एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया आहे, मात्र या सगळ्या खासदारांनी नकार दिला। काय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या आरोपांवर? विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण पराजयाच्या नंतर महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना त्यांची जागा दाखवली ते अशा बैचा विकृत आरोप करण्यामध्ये स्वतःची धन्यता बाळगतात। एक तर ज्या संस्कृतीमध्ये मी गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, यामध्ये कधी बाप लेख असे शब्दप्रयोग मी करत नाही, परंतु खालच्या दर्जाच्या मनोवृत्तीची काही माणसं अशा बैचा शब्दप्रयोग नेहमीच त्यांच्या वागण्यात बोलण्यात करत त्या ठिकाणी असतात। मीही कोणाशी संपर्क केला नाही। दिल्लीमध्ये लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक सहकार्यांच्या गाठीभेटी होत असतात, काही दीर्घकाळचे परिचित असतात, काही असे असतात, आपण त्याला भेटतो। अशा वेळेला कोणालाच माझ्याकडनं काही बोलणं गेलं नाही। पण माझ्याजवळ कोण कधी काय बोललंय, आणखीन कोणा माझ्या ज्येष्ठ सहकार्यांसोबत कुणी किंवा कुठल्या जेवणाच्या वेळेला बसून काय चर्चा केली याची माहिती माझ्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे। आमच्याकडनं कोणाला फोन कोणाचा संपर्क करणं हा विषय अजिबात त्या ठिकाणी झालेला नाही। पण आज पराजयाच्या नंतर आता झालेल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी जी बैठक बोलवण्यात आली ती फोकस मध्ये राहावी, त्यासाठीच असं सनसनाटी बोलण्याचा ज्यांचा नेहमीचाच अट्टास असतो त्यांनी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, यापेक्षा या गोष्टीला काही महत्व नाही। मात्र सुनीलजी, अमर काळे यांची प्रतिक्रिया देखील आपण आत्ताच ऐकली की त्यांचं म्हणणं असं की तटकरे संपर्क करत नसून सोनिया दुहान देखील या संपर्क करतायत आणि विकास कामं करून घ्यायची असतील तर एनडीए सोबत जावं लागेल असं सोनिया दुहान म्हणतात, असं अमर काळे म्हणतात। यावर आपलं काय म्हणणं आहे? एक असं आहे की आपण ज्यांचं नाव घेतलं त्या पक्षामध्ये नाहीत, पक्षाच्या वतीने त्यांना कोणाला अधिकार दिलेले नाहीत, त्यामुळे त्या काय बोलल्या असतील त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचा मी प्रश्न उद्भवत नाही। पण जी आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे त्यानुसार की सुप्रिया सुळेंनी या सगळ्याबाबत प्रफुल्ल पटेलांना फोन केलेला आहे आणि तुमच्याबाबत तीव्र नाराजी देखील त्यांनी व्यक्त केल्याचं समजतंय। एक असं आहे की सुप्रिया सुळेंचे आणि प्रफुल्लभाईंच्या जवळ काय बोलणं झालं असेल मला माहिती, असं काही कारण नाही। त्यांचं किती केव्हा कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये काय काय बोलणं होतं याच्याबद्दलचं मला या ठिकाणी काय बोलण्याचं काही कारण असू शकत नाही। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी लोकसभेमध्ये निर्वाचित झालेला आहे। लोकसभेच्या अध्यक्षाच्या वेळेला काही सहकार्यांच्या गाठीभेटी होत असतात, यापेक्षा त्याच्यामध्ये काय घडलेलं नाही। तरीही मी मगाशी म्हणालो की कुणी कुठे केव्हा माझ्याजवळ काय बोललेलं आहे याची माहिती योग्य वेळेला मी नक्की सांगेन। जसं 14 सालापासून 2023 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षावरती जाणाऱ्या चर्चा वेळोवेळी कुठल्या स्तरावरती झाल्या, कुठपर्यंत आम्ही प्रगती केली होती याची माहिती मी नेहमीच दिलेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा योग्य वेळेला मी बोलेन। म्हणजे काही जणांनी तुमच्यासोबत चर्चा केल्याचं देखील तुम्ही म्हणताय अप्रत्यक्षपणे? कोण माझ्याजवळ काय बोललोय ते मी सांगेन असं आपल्याला म्हणालं नाही। तटकरेजी, धन्यवाद एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। तेव्हा तटकरेंवर जे आरोप होतात याबद्दल त्यांनी आरोपांचं खंडन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।